नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आता आलो मी बाजरी राखायला. आता बाजरी राखीत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. मित्रांनो, एक जंगल होतं आणि त्या जंगलात एक वाघ होता. वाघ म्हातारा झालता आणि त्याला काही शिकार करणं होत नव्हती. म्हणून त्यानं काय केलं, एक कोल्हा हाताखाली धरलं आणि त्याला सांगितलं, मला काय आता शिकार करणं होत नाही, मी काय आता तुला खात नाही, पण तू एक काम करायचं, दररोज एक प्राणी माझ्याकडे घुलवून आणायचा. मग तो काय, कोल्हा चाबरा प्रत्येक प्राण्याला घुलवायचा आणि त्या सिंहाकडे आणायचा आणि खाऊ घालायचा. एक झाला दिवस, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, त्या जंगलातले प्राणी कमी व्हायला लागले. बाकीचे पण प्राणी आता त्याच्या कोल्ह्यासोबत त्या जाईनात. कारण का, तर जाताना ह्या कोल्ह्याबरोबर प्राणी जातेत, पण येताना मात्र कुणी वापस येत नाही. म्हणून त्या कोल्ह्यासोबत कुणी जाई पण ना. कोल्हा पण पंचायतीत पडला आणि वाघ त्याला म्हणायला लागला, 2-4 दिवस प्राणी आले नाहीत, हे बघ कोल्ह्या, जर उद्या प्राणी नाही आला तर मी तुला पण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कोल्ह्याला वाईट वाटलं, आता नेमकं करू काय, सगळे प्राणी मी घुलून आणलेत, आता कुणी येई पण नाही, आणि आता नाही आणले तर हा वाघ मला खाईल बनतोय, आता नेमकं मी काय करू. म्हणून त्याने गेला गाढवाकडं आणि गाढवाला काय म्हणला, गाढव दादा, अरे आपल्या जंगलातला सिंह आहे ना, तो म्हातारा झालाय आणि आता त्याला राज पण सोडायचंय आणि आता त्याला राजा कोणीतरी करायचंय. मला वाटतं बघ, तुलाच राजा करावा, तू सिंहासारखा दिसतोस. गाढव म्हणला, खुश झाला, चला म्हणला. गेले, मस्त कोल्हा गाढवाला घेऊन सिंहाकडे गेला आणि मस्त सिंहानं त्याचे कान धरले की त्यानं कानाचा झटका मारला आणि पळून गेला गाढव. वाघानं सांगितलं, जा त्या गाढवाला परत घेऊन ये. कोल्हा गेला आणि गाढवाला म्हणाला, अरे कमन पळत आलास तू. तो मला काय सांगू, त्या वाघानं माझे कान धरले, मला खायच्या मागं आलता आणि तू तर म्हणाला होतास की मला राजा करायचंय. तो म्हणला, नाही रे, अरे तू राजा करायचं म्हणल्यानंतर तुला टोप तर घालावं लागल. म्हणला, हो. अरे मग तुझ्या कानामुळे टोप घालता येईल का. नाही. म्हणून तुझे कान कापून तुला टोप घालायचा होता, चल. मग गाढव परत आला. परत आल्यानंतर वाघानं त्याचं शिपूट धरलं की त्यानं काचकुनी हिसका मारला की अजून पळून गेला गाढव. वाघानं त्याला सांगितलं, जा पळत घेऊन ये. म्हणला, महाराज 2 वेळेस आणलंय, आता 3ऱ्या वेळेस काय म्हणून आणून त्याला. म्हणला, मन काहीतरी आण. मग कोल्हा परत गाढवाकडे गेला आणि म्हणाला, अरे का पळून आलास. अरे त्यानं माझं शिपूट धरलं, काय सांगू तुला, खात होता मला. अरे तुम्ही गाढवती गाढव आलात, तुला सिंहासनावर बसवायचं म्हणल्यानंतर तुझी शिपटी ओपल का. शिपटीमुळे बसायचं नाही रे, शिपूट तोडूनच तिथं तुला राजा करायचंय ना. गाढवाला खरं वाटलं. परत गाढव निघाला आणि नंतर कोल्हा सांगून गेला होता की राजश्री आत्ता सुट्टी झाली नाही पाहिजे. तो मला आणून तर बघ एकदा, 3ऱ्या वेळेस कुठं सुट्टी देत असतो का मी. 3ऱ्या वेळेस गाढव आणला आणि मग मात्र त्या सिंहानं त्याचं नरड फोडलं आणि त्याला मारलं. सिंह म्हणला, मी जरा नदीहून आंघोळ करून येतो, तोपर्यंत तू याला राखण बस. कोल्ह्याला सांगितलं. मग सिंह नदीला आंघोळीला गेला. तोपर्यंत कोल्ह्यानं त्या गाढवाचा पूर्ण भेजा खाऊन टाकला मस्तपैकी. वाघ आंघोळ करून आला आणि सिंहाला म्हणाला, आता करतो चालू खायला. त्यानं सगळे पार्ट खाल्ले, पण त्याला मात्र त्या गाढवाचा मेंदू काही सापडला नाही, कारण तो कोल्ह्यानं अगोदरच खाल्ला होता. सिंह म्हणतो, अरे कोल्ह्या, मी सगळे पार्ट खाल्ले रे, पण नेमका मला याचा मेंदू काय सापडला नाही कुठे ती बघ. तो म्हणला, महाराज याला जर मेंदू असता तर हा 3 वेळेस तुमच्याकडे आला असता का. मेंदूच नाही आणला या गाढवाला. तर मित्रांनो, ही गोष्ट काही गाढवाची, अगर कोल्ह्याची, अगर काही वाघाची नव्हती, ही गोष्ट होती माणसाची. जर एकाच माणसापासून आपल्याला 3 वेळेस धोका मिळतोय, तर परत त्याच्याकडे जाणं म्हणजे या गाढवासारखे हाल करून घेणं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून
अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.